काय सांगाल सासवडमध्ये नक्की काय परिस्थिती आहे वाहतुकीच्या बाबतीत? वाहतुकीच्या बाबतीत सासवडमध्ये परिस्थिती अशी काही बिकट नाही आहे. रोड इतका मोठा आहे की जी कडेला लागणाऱ्या ज्या गाड्या जर व्यवस्थित पार्क केल्या तर सासवडमधलं ट्रॅफिक एकदम सुटसुटीत आणि सुरळीत जाईल. फक्त प्रशासनाने एवढी काळजी घेतली पाहिजे की जे साईडला राहणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करून त्यांना एकदा दोनदा सूचना करून त्यांना सांगून न जर ऐकलं तर त्यांना दंड करणे. आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जर काय मदत लागत असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. काय टेन्शन नाही आहे. तुम्हाला जर प्रशासनाला जर आमच्याकडून काय मदत लागत असेल नगरपालिकेकडून तर ते आम्ही शिवसाहेबांना नगराध्यक्षांना सांगून बाकीच्या नगरसेवकांना सांगून वार्डवारनी आहेत ते द्यायला तयार आहे. नक्की आता साहेबांच्या सोबत काय चर्चा झाली, कशा पद्धतीने नियोजन करणार आहात? साहेबांना हेच सांगितलं जेजुरी नाका ते नगरपालिका आणि जे आपलं मोहिनी हॉटेल दोन बाजूला दोन रोड जातात तर साईडच्या ज्या गाड्या व्यवस्थित पार्क झाल्या आणि गाड्या थांबल्या नाही तर ट्रॅफिक एकदम सुरळीत निघून जाईल. काही नाही. साहेबांकडून काय आश्वासन देण्यात आलंय? साहेब सांगितलं की आम्ही त्याचा प्रयत्न करू. आता एक दोनदा सांगून बघू नाहीतर मग दंडात्मक कारवाई करू. साहेबांनी सुद्धा इतकं चांगल्या प्रेमाने सांगितलं की बाबा आपण लोकांना सांगू सवय लावूया आणि नाहीतर मग दंडात्मक कारवाई करू.